नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी वैभव ढाकणे, आनंद क्रॉप गुरु या चॅनल आनंद क्रॉप गुरु प्रतिनिधी. आज आपल्या समोर एक अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन येत आहे, तो म्हणजे ड्रॅगन शेतीचे नियोजन कसे करावे. तर मित्रांनो, आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून ड्रॅगन फ्रूट शेतीचं जे आहे लागवडीपासून ते काढणीपर्यंत नियोजन कशा पद्धतीने करायला पाहिजे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही जाऊ नका. तर ड्रॅगन फ्रूट शेतीचं महत्त्व आपण हे सुरुवातीला बघणार आहोत. तर ड्रॅगन फ्रूट जे आहे ते कॅक्टस फॅमिलीतील म्हणजे निवडुंग परिवारातील येते. त्यामुळे कॅक्टसला जे आहे ते खूप कमी प्रमाणात पाणी लागत असते. कॅक्टसमध्ये खूप जास्त प्रमाणात पोषक तत्वे, अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस यासारख्या अन्नद्रव्यांचा स्रोत असल्यामुळे ड्रॅगन फ्रूटला जे आहे ते सुपर फ्रूट म्हणून आपल्या ड्रॅगन फ्रूटला प्रसिद्धी मिळालेली आहे. तर ड्रॅगन फ्रूट जे आहे कमी खर्च, कमी पाणी आणि जास्त उत्पादन या सर्व गोष्टींमुळे ड्रॅगन फ्रूटला आंतरराष्ट्रीय तसेच भारतीय बाजारपेठेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मागणी असते. तर ड्रॅगन फ्रूट जे आहे ते या पिकावर रोग आणि किडींचा जो प्रादुर्भाव आहे तो खूप कमी प्रमाणात आपल्याला बघायला मिळतो. यामुळे त्याच्या किडी व रोगांच्या संरक्षणासाठी जो लागणारा खर्च आहे तो पण आपला वाचत असतो. त्यामुळे ड्रॅगन फ्रूट हे सर्व गोष्टींमुळे आपल्या ड्रॅगन फ्रूटला आपल्या ज्या बाजारपेठेत आहे बाजारपेठेमध्ये खूप जास्त प्रमाणावर मागणी असते. तर मित्रांनो, या ड्रॅगन फ्रूटसाठी हवामान आणि जमीन. तर ड्रॅगन फ्रूटसाठी हवामान जे उष्ण आणि कोरडे या हवामान लागत असते आणि यामध्ये जे आहे तापमान 20 ते 30 डिग्री सेल्सिअस या तापमानामध्ये ड्रॅगन फ्रूटची फळधारणा, फुलोरा आणि वाढ जी आहे ती या तापमानामध्ये योग्य प्रमाणात होत असते. तर मित्रांनो, जमीन जी आहे ती या आपल्या ड्रॅगन फ्रूटसाठी जमीन ही हलकी, मुरमाड आणि पडीत असलेली जमिनीमध्ये आपण आपल्या ड्रॅगन फ्रूटची लागवड करू शकतो. तर यामध्ये जमिनीचा जो सामू आहे तो 5.5 ते 6.5 या दरम्यान असावा आणि जमीन फक्त जी आहे आपली चांगला पाण्याचा निचरा होणारी असावी. यामुळे जे आहे ते आपल्या ड्रॅगन फ्रूट येणारी एक मोठी समस्या म्हणजे ज्या जागेवर आपल्या जमिनीमध्ये जास्त पाणी साचत असेल तर अशा जागी जे आहे ते आपल्या ड्रॅगनचं खोड सडण्याची जी आहे ती समस्या आपल्याला निर्माण होत असते. त्यामुळे पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन आपण निवडावी. तर लागवड पद्धत. मित्रांनो, लागवड पद्धतीमध्ये जे आहे आपण लागवडीचा काळ असेल, लागवडीचं अंतर असेल आणि आपल्या लागवडीसाठी लागणारी जे पोल पद्धत आहे ती आपण यामध्ये बघणार आहोत. तर लागवडीच्या काळामध्ये जे आहे मित्रांनो, जनरली मार्च ते ऑगस्ट मध्ये फार्मर जे आहेत ते ड्रॅगन फ्रूटची लागवड करत असतात. तर यामध्ये जे आहे जर सिंचनाचा चांगला सोर्स असेल तर वर्षभरात आपण ड्रॅगन फ्रूटची कधीही लागवड करू शकतो. त्यामुळे फक्त उष्ण जे महिने आहेत ते आपण टाळावेत आणि शक्यतो लागवड जी आहे ती मान्सून पूर्वी करावी. त्याचबरोबर लागवडीचं जे अंतर आहे 10 बाय 10 फूट किंवा 10 बाय 8 फूट हे अंतर योग्य आहे. तर हे अंतर आपण निवडावे. त्यानंतर पोल पद्धतीमध्ये 2 प्रकारच्या आपण जनरली पद्धती आपल्या ड्रॅगन फ्रूटच्या आधारासाठी वापरत असतो. ड्रॅगन फ्रूट हे वेलवर्गीय असल्यामुळे आपल्याला त्याला आधार देण्याची गरज असते. त्यासाठी आपण सिमेंट पोल किंवा ट्रेलिस पद्धत या 2 पद्धती आपण वापरत असतो. तर यामध्ये कमी खर्चात जी आहे ती सिमेंट पोल पद्धत ही आपल्याला कमी खर्चामध्ये आपली ही जी आधार देण्याची पद्धत आहे ती आपल्या शेतीसाठी होऊन जाते. तर या पद्धतीमध्ये आपण आपल्या सिमेंटाच्या पोलच्या 4ही कोपऱ्याला 4 झाडं लावत असतो. म्हणजे प्रति पोल 4 झाडं आपण सिमेंट पोल पद्धतमध्ये लावत असतो. आणि ट्रेलिस पद्धतीमध्ये आपण हाय डेन्सिटी प्लांटिंग मध्ये जे आहे ते आपल्या ड्रॅगन फ्रूटची लागवड करत असतो. तर उत्पादनाचा विचार केला तर ट्रेलिस पद्धतीमध्ये जे आहे ते उत्पादन जास्त प्रमाणात निघते आणि ॲज कम्पेअर सिमेंट पोल पद्धतीमध्ये कमी प्रमाणात जे आहे ते उत्पादन आपल्याला मिळत असते. तर ड्रॅगन फ्रूटचे प्रकार. जनरली ड्रॅगन फ्रूटचे 4 स्पेसीज असतात. त्यामध्ये हायलोसिरस अंडॅटस, हायलोसिरस कॉस्टेरिकेसिस, हायलोसिरस पॉलिरायझस आणि सेलेनेसियस मॅगॅलॅन्थस. तर या 4 स्पेसीज मध्ये डिफरन्स फक्त गराच्या कलरचा, टेस्टचा आणि मागणी जी आहे या 4ही स्पेसीज पैकी जे आहे लाल गर आणि लाल जे बाह्य आवरण असलेली जी ड्रॅगनची स्पेसीज आहे ही हायलोसिरस कॉस्टेरिकेसिस. तर या स्पेसीजला मार्केटमध्ये सर्वात जास्त मागणी या स्पेसीजला असते.
आणि त्याचबरोबर सर्वात जास्त जी गोड पेशीज आहे ती पिवळे ड्रॅगन फ्रूट. सुधारित फायदेशीर जाती, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जनरली आपण या 3 प्रकारच्या जातीची लागवड करत असतो. तर यामध्ये जे आहे सर्वात जास्त वापरली जाणारी आपली जम्बो रेड. तर जम्बो रेड जे आहे ते आपण सर्वात जास्त वापरतो. तर त्याचे जे कॅरेक्टर्स आहेत ते गडद गुलाबी लाल आणि गर जो आहे तो गडद लाल असल्यामुळे आपण ही जात जनरली एक्सपोर्टसाठी सुद्धा वापरतो. आणि सर्वात जास्त या तिन्ही जातींपैकी जास्त उत्पादन येणारी जात जी असेल ती म्हणजे जम्बो रेड आहे. तर या जम्बो रेड या जातीचं जे फळ आहे ते 500 ग्रॅम ते 1 किलो पर्यंत आपल्याला फळ मिळत असते. पाणी आणि खत व्यवस्थापन, तर ड्रॅगन फ्रूट हे कॅक्टस निवडुंग फॅमिलीतील असल्यामुळे आपल्या कॅक्टसला खूप कमी प्रमाणात पाणी लागते. तर मित्रांनो, पाण्यासाठी आपण ठिबक सिंचनचा उपयोग करून आपण आपल्या ड्रॅगन फ्रूटला पाणी देऊ शकतो. त्याचबरोबर खत व्यवस्थापनामध्ये जे आहे तर लागवड करताना आपण 10 ते 15 किलो शेणखत प्रति खड्डा आपण टाकणे गरजेचे आहे. त्याचबरोबर जर आपल्याला उत्पादन जास्त प्रमाणात घ्यायचं असेल तर त्यासाठी आपण रासायनिक खतांमध्ये पहिल्या वर्षी 500-300 ग्रॅम NPK प्रतिखांब, त्याचबरोबर दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षी 800-900-550 ग्रॅम नत्रस्फुरद आणि पालाश प्रतिखांब आपण द्यावे. काढणी आणि उत्पादन, तर मित्रांनो काढणी आणि उत्पादनामध्ये जे आहे तर 10 ते 15 महिने लागवड केल्याच्या नंतर जे आहे आपल्या ड्रॅगन फ्रूटची फळं जे आहेत ते काढणीस येत असतात. तर मित्रांनो, त्याचबरोबर याचा जो हंगाम असतो तो जून ते नोव्हेंबर या दरम्यान जो आहे तो आपल्या ड्रॅगन फ्रूटचा हंगाम असतो. यामध्ये आपण एक 4 ते 5 वेळेस जे आहे तो आपल्या ड्रॅगन फ्रूटला मोहर येत असतो. पण जनरली जून मध्ये जे आहे ते कळी जे आहे आपल्या ड्रॅगन फ्रूटला येत असते आणि ती 40 ते 45 दिवसानंतर फ्रूट आपलं जे तयार होत असते, मॅच्युअर होत असते. आणि त्यानंतर त्याचा जो कलर आहे तो हिरव्यावरून गुलाबी होऊन ते फळ आपल्याला काढणीस तयार होत असते. त्यानंतर उत्पादन, तर मित्रांनो उत्पादनामध्ये एका खांबापासून वर्षाला साधारणतः 15 ते 25 किलो पर्यंत आपल्याला उत्पादन मिळू शकते. त्याचबरोबर जसं जसं आपलं झाड जुनं होत जाईल तसं तसं आपल्या ज्या ड्रॅगन फ्रूट आहे त्याचं उत्पादन वाढत असते. जनरली जे आहे ते पहिल्या वर्षी जे आपल्याला उत्पादन मिळणार आहे ते आपल्याला एक 6 ते 12 टनापर्यंत आपल्याला उत्पादन मिळणार आहे ड्रॅगन फ्रूटचं. त्याचबरोबर दुसऱ्या तिसऱ्या वर्षी जे आहे उत्पादन वाढून एक जनरली 12 ते 14 किंवा 16 टन असं उत्पादन आपल्याला मिळणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आपण आंतरपीक म्हणून आपण यामध्ये टोमॅटो, भेंडी किंवा इतर भाजीपालाही आपण घेऊ शकतो. आणि नफा म्हणजे याच्यामध्ये जो आपल्या ड्रॅगन फ्रूटला जो भाव मिळणार आहे तो 70 ते 120 रुपये किलो प्रति याप्रमाणे जो आहे आपल्या ते ड्रॅगन फ्रूटला भाव मिळत असतो. तर मित्रांनो, ड्रॅगन फ्रूटचे फायदे, तर फायद्यामध्ये मी पहिलेही सांगितल्याप्रमाणे आपल्या ड्रॅगन फ्रुट्समध्ये जे आहे अँटीऑक्सिडंट्स जसं की व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, फॉस्फरस, कॅल्शियम, मॅग्नेशियम यांचा जो आहे स्रोत खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे ड्रॅगन फ्रूटला आपण सुपर फ्रूट असेही म्हणतो. त्याचबरोबर आपल्या ज्या ड्रॅगन फ्रूट आहे त्यामध्ये वर्षातून आपल्याला एकदाच लागवड करावी लागते. त्याच्यानंतर लागवड केल्याच्या नंतर एक 25 वर्षापर्यंत आपल्याला जे आहे ते ड्रॅगन फ्रूट पीक फळ देत असते. या पिकाला जे आहे ते जनावरं सुद्धा खात नाहीत, त्यामुळे याला राखणदारीची गरज नसते. त्याचबरोबर मनुष्यबळही खूप कमी लागते. फक्त इनिशियली जे आहे ते आपल्याला सुरुवातीच्या काळात मनुष्यबळ लागते, त्यानंतर आपल्याला मनुष्यबळ सुद्धा ड्रॅगन फ्रूटच्या शेतीसाठी कमी प्रमाणात लागते. तर याप्रमाणे आपण जे आहे ड्रॅगन फ्रूटची जे आहे लागवडीपासून ते काढणीपर्यंत माहिती बघितली. त्यामध्ये मित्रांनो आपण लागवडीसाठी लागणारी जमीन, हवामान, त्याचबरोबर त्याच्या जाती असतील, त्याचबरोबर उत्पादन पद्धतीमध्ये लागवड पद्धतीमध्ये आपण लागवडीचा काळ असेल, लागवडीचं अंतर असेल, या सर्व गोष्टी आपण महत्त्वाच्या बघितलेल्या आहेत. त्याचबरोबर खत आणि पाणी व्यवस्थापन. तर मित्रांनो, आजच आपण आनंद क्रॉप गुरु हे जे ॲप आहे प्ले स्टोअरवर जाऊन आपण इन्स्टॉल करावे आणि आपल्या पिकाची जी माहिती आहे ती आपण आमच्या जे आनंद क्रॉप गुरु हे जे ॲप आहे त्यावर नोंदवा आणि मोफत माहिती मिळवा. धन्यवाद मित्रांनो.